रामकृष्ण हरी माऊली, मी सिद्धेश ताकवले, माझा विठ्ठल माझी वारी या कार्यक्रमात आपल्या समद्यांचं स्वागत. अहो माऊली वाल्ह्यातनं पाहुणचार घेऊन माऊलींच्या पालखीनं पुणे जिल्ह्याची येस ओलांडली बघा. जय जय रामकृष्ण हरीचा गजर करत माऊलींची पालखी पुढे मार्गस्थ झाली. गेल्या अनेक वर्षांपासून या निरास्नानाची परंपरा आहे आणि पंढरीच्या वारीत या माऊलींच्या पादुकांना 3 वेळा निराचं स्नान घातलं जातं. वारकऱ्यांनी बी सकाळपासून निरा घाटावर गर्दी बी केली आहे. दुपारी 1:30 वाजता आता ही पालखी निऱ्यात दाखल होईल आणि माऊलींच्या पादुकांना स्नान घातलं जाईल. याची देही याची डोळा असा ह्यो सोहळा अनुभवण्यासाठी वारकरी गर्दी करत असतात बघा. ज्ञानोबांच्या पालखीचं काल वाल्ह्यात मुक्काम होता बघा आणि तसंच माऊलींच्या पादुकांना निरा स्नान घालण्यात येणार आहे आणि इथून ह्यो वैष्णवांचा महामेळा पुणे जिल्ह्यातील आपला मुक्काम आटपून सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे. आता या संदर्भात अधिक माहिती देतात आपला प्रतिनिधी गोविंद शेळके आपल्या सोबत आहेत. रामकृष्ण गोविंद माऊली, अहो हे निरास्नान करण्यासाठी माऊलींच्या पादुका कवा येणार आहेत? सिद्धेश माऊली आपण बघतोय की या ठिकाणी निरेमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या पालखी सोहळा पोहोचलाय. आता माझ्या बाजूला तुम्ही जे बघताय डाव्या बाजूला या ठिकाणी पालखी तळावरती पालखी ठेवण्यात आली आहे आणि अगदी पहाटेपासून या ठिकाणी लोक वाट बघत होते, कारण या ठिकाणी निरेमध्ये आजचा मुक्काम नसतो, मुक्काम लोणंदमध्ये असतो. मात्र निरेत 1-1.5 तास पालखी थांबते आणि लोक पंचक्रोशीतले जमा होतात. निरास्नान होण्यापूर्वीचा हा सोहळा आहे. आपण बघतोय की माझ्या उजव्या बाजूला ही रांग आहे आणि सकाळपासून लोक इथे रांगेमध्ये जागा धरून बसले होते, कारण इथं आलेल्या प्रत्येक रांगेमधल्या माणसाला वारकऱ्यांना इथं दर्शन मिळतं आणि दर्शन केल्यानंतरच ही पालखी इथून पुढे निरास्नानासाठी जाते. किती वेळ लागतो, किती वेळ थांबावं लागतं या सगळ्या गर्दीमध्ये? माझ्यासोबत काही वारकरी पण आहेत. किती वेळ थांबले? 2 तास झाले. याच्या अगोदर काही दर्शन घेतलं का? नाही, पहिलं वर्ष आहे. अच्छा, किती अपेक्षा होती? काय चांगलं दर्शन होईल. आता लाईन लावलं तर व्यवस्थित दर्शन होतं. आता आपण बघतो की महिला वारकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी रांगेमध्ये उभा आहेत. कधीपासून आलाय? सिस्टर नर्स आहे मी, नर्स निरापीसीची. इथली नर्स आता रिटायर झाले. 38 वर्ष ड्युटी केली, 38 वर्ष पालखीची. आता रिटायर झाले मी. 38 वर्ष पालखी सोबत राहिल्यानंतर सुद्धा ही जी मंडळी आहे ती टप्प्यावरती जिथे कुठे दर्शनाची संधी मिळेल तिथे दर्शनाची संधी सोडत नाही. आणि अशा प्रकारे आपण बघतोय की निरेमध्ये निरास्नान पार पडणारच आहे, पण निरेस्नानाच्या अगोदर निरामध्ये आपण बघतोय की पुणे जिल्हा प्रशासनाकडून काही दिरंगाई झाली आणि त्यामुळे वारकऱ्यांना काही अंशी फटका बसतोय असंही आपल्याला प्रमुखांनी सांगितलं. एक मात्र खरं आहे की मागच्या 4-5 वर्षाचा विचार करता यावर्षी तिप्पट समाज आलाय, कारण मराठवाडा विदर्भामध्ये झालेल्या पावसाचा परिणाम शेतमजूर आणि शेतकरी या वारीमध्ये मोठा सहभागी झालाय आणि अशा प्रकारे रांग आपल्याला पाहायला मिळते. बाबा किती वाजता आले? 9 वाजता. 9 रांगेमध्ये लागले. दर्शन किती वाजता होणार? दर्शन होईल की 11:30-12 वाजेपर्यंत. 9 वाजता आलोय. किती वर्ष आहे? किती वर्ष आहे? हे मी 20 वर्ष झाले येते. बघतोय की सिद्धेश माऊली आपण बघतोय की वारकरी जसे या वारीमध्ये सहभागी झालेले असतात ते वर्षानुवर्ष येतात, तसे या रांगेमध्ये असलेले सुद्धा गावकरी दरवर्षी कुठलाही नियम न चुकू देता या तळावर येतात आणि तळावर आल्यानंतर माऊली महाराजांच्या पादुकाचं दर्शन घेतात. खरंय खरंय गोविंद माऊली, वारकऱ्यांचा उत्साह समद काय सांगून जातोय बघा. धन्यवाद माऊली, तुम्ही आमच्यापर्यंत हे दृश्य पोहोचवलं त्याबद्दल. माऊली, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा अनेक वर्षांपासून दौंडमधून जायचा बघा. मात्र दौंडचा मुक्काम बंद झाल्यानं दौंडकरांनी 30 किलोमीटर लांब उंडवडी या ठिकाणी हे अन्नदान सुरू केलं बघा. आणि हे एकूण पालखी मार्गावरचं सर्वात मोठं अन्नदान आहे बघा. रामकृष्ण हरी. अन्नदान बघतोय वारीच्या प्रत्येक वाट्यावर कोण ना कोण आपल्या फुलाच्या पाकळीच्या माध्यमातून अन्नदान करत आहे. पण आजचं हे महा अन्नदान आपल्या घरी जेवढ्या आपण गोड पद्धतीने करणार नाही, तसं पंचपक्वानाचं हे अन्नदान 40 ते 50 हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था. सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे जेवण अशाच पद्धतीनं चालू असतं. अगदी माय माऊल्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत तेवढ्याच स्पीडने हे जेवण बनवतात आणि या सर्व वारकऱ्यांना, या सर्व भाविक भक्तांना जाणून खाऊ घालतात, आपल्या आत्मीयतेनं जेवू घालतात. तर अर्थात ही जेवू घालणारी मंडळी सगळी एकत्रित येऊन एक मोठी रक्कम जमा करून या वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करते. प्रत्येकाची आपल्या संसारातली काही ना काही छोटीशी वाटणी या वारकऱ्याच्या पदरात पडावी याच हेतूने हा अखंडपणे महाप्रसादाचा मोठ्या अन्नछत्राचा सोहळा आपण बघतोय या वारीच्या वाटेवर. तर या सर्व संयोजक, आयोजक, नियोजकांच्या कष्टातून, सहकार्यातनं
हा सोहळा इथे रंगतोय, कारण चालत आलेले वारकरी जे रोटीघाट चालून येतात आणि तेवढ्याच थकलेल्या दमलेल्या लोकांना हे पंचपक्वानाचं जेवण सगळ्यांच्या माध्यमातून मिळतं आहे. तर आपण अर्थात त्यांच्याकडनं ह्या भावना जाणून घेऊयात की हे सगळं करताना त्यांचा आनंद काय आणि हे सगळं करतात त्यांच्या पाठीमागचा हेतू काय. रामकृष्ण हरी. किती वर्ष झालं करताय? 31 वर्ष झाली. बर, कुठून सुरुवात आणि आज एवढा मोठा सोहळा करताय, कसं वाटतंय? पांडुरंगाची कृपा आहे, वारकऱ्यांचा आशीर्वाद आहे आणि शिवशक्ती सेवा मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांची प्रेरणा आणि पांडुरंगाचा आशीर्वाद हे तर आपल्या पाठीशी कायम आहेच. पण आपण जे करतोय एक आत्मिक समाधान आणि हा महाप्रसाद करणं हे सर्वसामान्य दौंड वारकऱ्यांचं स्वप्न होतं, ते येऊन आम्ही पूर्ण करत आहोत, याचा आम्हाला आनंद होत आहे. हे सगळं मॅनेजमेंट ही सगळ्या व्यवस्थितपणे हे चलावं, कारण एवढं करायचं म्हटल्यानंतर याला मॅनेजमेंट लागणार आहे, सोयी सुविधा व्यवस्थित त्याचं व्यवस्थापन लागणार आहे. हे सगळं व्यवस्थापन करताना धावपळ होते का, आणि जरी झाली तरी त्याच्या मागं थकवा जाणवतो का? हे पांडुरंगाचा आशीर्वाद असल्याने एक कुठलाही थकवा न जाणवता आम्ही 1 महिन्यापासून सुरुवात करतो. आणि आमचे जे मार्गदर्शक प्रकाश शेठ कटारिया, सतीशभाई, गोविंद शेठ पुरोहित, रितेश भाई ओझा असे सर्व आमचे दौंडचे, पुण्याचे, आसपास परिसरातले उंडवती ग्रामस्थ यांच्या सर्वांच्या सहकार्यातून आणि सर्वांच्या सहयोगातून हे कार्यक्रम पार पडतो आणि पांडुरंगाचा आशीर्वाद मिळतो. हाच आम्हाला, त्यामुळे थकवाचा विषय येत नाही. पांडुरंगाचा आशीर्वाद तर कायम आहेच. अर्थात आता हे तुम्ही वारकऱ्यांना जेव घालताय, एवढे 40-50 हजार वारकरी जेवतात, हे जेवल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे हे सगळं बघून कसं वाटतं? आम्हाला खूप आनंद होतो. आम्ही 1 वर्ष ह्या दिवसाची प्रतीक्षा करत असतो, कधी हा दिवस येईल आमच्या ह्याच्यात आणि आम्हाला हे भाग्य मिळेल की अशा लाखो वारकऱ्यांच्या आमच्या हाताने सेवा घडो आणि कायम घडो. ही पुढेही आम्ही असो नसो कायम चालू राहो, ही आमची पांडुरंगाचरणी प्रार्थना आहे. वा, यावर्षी अर्थात आपण मेडिकल असोसिएशन यांच्या वतीने वारकऱ्यांच्या सेवासाठी त्यांना उपचार म्हणजे पायाची मालिश असेल, मेडिसिन असेल, हा उपक्रम मेडिकल असोसिएशनच्या वतीने कॅटच्या वतीने चालू केलेला आहे. त्यांचं पण ह्या वर्षी 24वं वर्ष आहे, पण ते आमच्या ह्या वर्षीपासून जुडलेले आहेत. तर ती एक सेवा आम्हाला करण्याचं भाग्य लाभलं, हे मी परमेश्वर खरंच आभार मानतो. वा, म्हणजे सेवा करायला भेटतीये, मिळतंय, हे तर सामर्थ्य आहेतच. आता ही सगळी परंपरा म्हणजे पहिल्या 31 वर्ष झालं चालू आहे आणि या 31 वर्षामध्ये असा एखादा वेगळा अनुभव, असा एखादा वेगळा प्रसंग की तुम्हाला असं वाटलं की हे करतोय फार बरं आहे आणि माऊलींची कृपा आहे की हे मला करायला भेटतंय? हे करायला भेटतं ही पांडुरंगाचीच कृपा आहे आणि उत्साह तर बघितलाय तुम्ही. आता गेल्या वेळेला पण यांनी मुलाखत घेतलेली आहे काय, त्यावेळेला तुम्ही बघितलं की कसं होतं, इतके लोक जेवतात, तुम्हाला कंटाळा येतो का, तुम्हाला टेन्शन येतं का? अजिबात टेन्शन येत नाही. पांडुरंगाची कृपा आहे, सर्व लोक साथीला आहेत, देणारे पैसे भरपूर देतात, आम्ही करणारे भरपूर करतो. म्हणजे माझ्या महाराजांचं वचन आहे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल. पैसा कमवत असताना तो जर स्वधर्माला जात असेल तर त्या व्यक्तीची प्रगती कोणी थांबवू शकत नाही. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे नारायण. सत्यकर्म असेल तर अर्थात माणसांनी कौतुक करायची गरज नाही, जगाचा मालक त्याचं कौतुक केल्याशिवाय राहत नाही. तरी सुद्धा हा कौतुक सोहळा आहे तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून, सगळ्यांच्या व्यवस्थापनेतून, सगळ्यांच्या देणगीतून. देणगी ही फक्त पैशाचीच नसते, हे सगळं करताना श्रमधन सुद्धा तुम्हाला तेवढंच लागतं आहे. हे श्रमधन तुम्ही वापरताय आणि या धनाचा योग्य रीतीने वापर करताय, अर्थात वेगळा अनुभव असणार आहे आणि तो तुम्ही अनुभवताय. मला सांगा, हे सगळं करत असताना, हे सगळ्या गोष्टी केल्यानंतर जे सॅटिस्फॅक्शन आहे, आपण जे म्हणतो इमोशनली सॅटिस्फॅक्शन, कारण माणसाकडे सगळ्यात मोठं असतं ते समाधान, जे पैशाच्या फार उपर असतं, आणि ते जर मिळत असेल तर सदा नामघोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. समाधान हे फक्त संप्रदायात आणि नामचिंतनानेच मिळतं, असं खरोखर वाटतंय का? हो, नक्कीच वाटतंय. आणि स्वर्ग सुख ज्याला म्हणतात ना, तो अनुभव येतो. पण श्रद्धा अशी आहे की या अनेक रूपांनी इथे पांडुरंगच जेवतो. आणि अर्थात पांडुरंग परमात्माला कुठलं स्वरूप नाहीये, निर्गुण निराकार असणारा परमात्मा हा प्रत्येक आत्म्याच्या स्वरूपानेच दर्शन देतो आणि आत्म्याच्या स्वरूपानेच आशीर्वाद देतो. कारण न्यायशास्त्रामध्ये वर्णन केलं आहे, आत्मा जसा निर्गुण निराकार आहे, परमात्माही अगदीच तसा आहे. आणि व्यक्तीच्या अगोदर व्यक्तीचं ज्ञान आणि कर्म जन्माला येतं. आणि अर्थात ही तुमची पूर्वजांची आणि प्रारब्धाचं फळ असेल की तुमच्या हातून ही सेवा घडतीये, ही तुम्हा सर्वांची की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली आणि ही कृपा तुमच्यावर आहे. अर्थात तुम्हा सर्वांना मनस्वी शुभेच्छा आणि अखंडित ही सेवा तुमच्या हातून घडावी ही विनंती. तर सगळ्यांचे मनस्वी आभार.
माऊली, जिथं पालखी मुक्कामी असते या तिथं यात्रेचं बी स्वरूप येतं या. बाजारपेठा तर फुलून जातात आणि याच बाजारपेठा कशा सजल्यात दावतीया आमची वारकरी शिवलीला पाटील. त्या जिथे पालखी मुक्कामाला आहे त्या गावाला यात्रेचं स्वरूप आलेलं असतं. असं म्हणतात, दसरा दिवाळी तोची आम्हा सण सखे संत जन भेटतात. जेव्हा संतांचा मेळावा एखाद्या गावामध्ये येतो आणि त्या संतांच्या पालखीच्या त्या स्थळाला यात्रेचं स्वरूप निर्माण होतं, सोहळ्याचं स्वरूप निर्माण होतं. ही अशी दुकानं जिथं माय माऊल्या खरेदी करतात. आपल्या संसाराची भक्तिमय वातावरणामध्ये थोडीशी अजून भर म्हणून आपण त्यांनाही विचारूया की नेमकं हे सगळं खरेदी करताना किंवा हे सगळं घेताना याच्या पाठीमागे त्यांच्या भावना काय असतात आणि एवढ्या गर्दी गोंधळात येऊन ही सगळी कशामुळे आणि का करतात. पायी वारीत चालताय ना? रामकृष्ण हरी. काय घेताय? काय नाही. बॅग घ्यायला. बरं, ही वारी करताय, आता एवढी गर्दी आहे, एवढं सगळं सामान तुम्ही तुम्ही सगळे सगळे मॅडम. नांदेडचेच का? कुठल्या वारीत चालताय? आम्ही बाबुळगाव. तालुका मुखेड, जिल्हा नांदेड. आता हे सगळं घेताय करताय, आता हे सगळं घेताना एवढी गर्दी, एवढा गोंधळ आहे, घरची आठवण येत नाही का? नाही घरची आठवण बिलकुल येत नाही. कुठली? नांदेड. नाही, ध्यान कशाचं आलं नाही? ध्यान इकडे देवाकडे लागले. होय. माऊलीचा ध्यान, ज्ञानेश्वर माऊलीचा ध्यान. आणि मग घर बाळ लेकरं नवरा आम्हाला कोणाचीच आठवण येत नाही, आम्हाला फक्त माऊली. मग आता आई म्हणतात आठवण कोणाची येत नाही, एवढं सगळं सामान चाललंय कुठं? आता हे बाजार व्यापार करताय, एवढं हे कुणासाठी? ही आमच्यासाठी, आता अडकून घेऊन आम्हाला न्यायासाठी. माझं नाव अनुराधा कोंडकरे. मी 11 वर्षापूर्वी एकदा वारी केलेली आहे, पण आळंदी ते पुणे माझा टप्पा राहिला होता. मागच्या 11 वर्षात सारखं वाटायचं मला की आपला एक टप्पा राहिला, एवढा राहिलाय. पण दिवे घाट मी 2दा चढले. मला काल इतकं बरं वाटलं की माऊलीची पालखी मला वाटेत भेटली ना, अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. खूप छान वाटलं मला. म्हणजे अर्थात खूप जे तुम्ही माहेरी जाताना आत्मीयता आहे, तळमळ आहे. माऊली भेटली की माहित नाही, असं आपोआपच, म्हणजे त्याच्या आधी मला काही वाटलं नाही. माऊली भेटली ना, मला खूप बरं वाटलं. म्हणजे माझ्या माऊलींचं म्हणणं आहे, जाई नगे माया तया पंढरपुरा, भेटे न माहेरा आपोलिया. एकदा रामकृष्ण हरी म्हणा. चला. म्हणजे कितीही चालले, किती खरेदी केली, किती संकट आली, तरी यांची भावना मात्र तीच आहे आणि त्यांच्या त्या रामकृष्ण हरीमध्ये त्यांचा तोच आनंद दिसतोय. आणि अर्थात ही खरेदी वगैरे कारणं आहेत, खरी तर माऊलींची जोड आहे. रामकृष्ण हरी. माऊली, या पायवारीत भगिनींनी भरतनाट्यावर अभंग बी सादर केला बघा. अहो, सासवडच्या कलासिद्धी नृत्यालयानं एक अभंग बी बसवलाय. संत सोपान काकांच्या पालखी सोहळ्यात या नृत्यावर अभंग बी सादर केलाय बघा. संत सोपानदेवांचा अभंग इथे थोडा प्रस्तुती करावी, त्यामुळे मग आज आम्ही सगळा ग्रुप आमचा, हर्षदा उबाळे, त्याच्यानंतर सलोनी, रितुषा, पूर्वा, त्याच्यानंतर सिद्धी आणि शलाका, आम्ही आमचा सगळा ग्रुप घेऊन इथे आलो आहोत संत सोपानदेवाच्या पालखीच्या सोहळ्यानिमित्त. आणि त्याच्यानंतर आम्ही कार्यक्रमही करत आहोत, नृत्य अभंग. त्याच्याबद्दल तुम्हाला हर्षदा सांगेल मॅम. अर्थात हर्षदाताई, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. इतकं सुंदर तुम्ही सगळ्यांनी हे बसवलंय, नृत्य केलं, इतकं छान वाटतं तुम्हा सगळ्यांकडे बघून. म्हणजे वारीमध्ये हाही एक रंग कथ्थकाचा तुम्ही मिसळवलाय, अगदी गोड वाटतंय. याच्या पाठीमागे तुमच्या भावना आणि अर्थात तुमचं आनंद काय? अर्थातच मी सांगू इच्छिते की सगळीकडे अगदीच आत्ता भक्तिमय आणि असं प्रसन्न वातावरण आहे. आपली माऊलींची पालखी आहे, तर आम्ही आत्ताच एक कार्यक्रम करतोय की नृत्यभंग, की ही वारी नृत्यमय असणार आहे. घेऊन आलो आपल्या दारी नृत्यमय वारी, रामकृष्ण हरी, असं सुद्धा त्याचं वाक्य आहे. तर याच्याबद्दलच की जे भरतनाट्यम हे शास्त्रीय नर्तन आहे आणि संतरूपी कीर्तन, आपल्यातल्याच वारकरी रूपी श्रोत्यांचे वर्तन, असा संगम, तिहेरी संगम तुम्हाला पाहायला मिळेल. आणि अर्थात रामकृष्ण हरी म्हणजे रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार असा देखील तुम्हाला यात अनुभवायला मिळेल. अर्थातच हा कार्यक्रम आपल्यातल्या वारकऱ्याला साथ घालणारा आहे, त्यामुळे अगदी गोड, जितक्या सुंदर पद्धतीने तुम्ही मांडलंय, आनंद वाटतो ऐकतानाच आणि ते अनुभवताना अजून वाटेल. हे भरतनाट्यम, ही भारताची संस्कृती आज वारीमध्ये सुद्धा बघायला भेटते. हा आगळेवेगळेपणा वारीचा, जिथं वारी सामर्थ्याने प्रत्येक रूपाने साजरी केली जाते. आणि हेच या सर्व माय माऊल्यांच्या
माध्यमातून, अर्थात मी यांना माऊलीच म्हणणार आहे कारण वारीमध्ये सगळेच माऊली आहेत, तर या माय माऊल्यांच्या माध्यमातून आम्हाला बघायला भेटलं आहे. तर अर्थात या सगळ्यांचे मनस्वी आभार आणि अशाच तुम्हाला शुभेच्छा. या सोपानदादांच्या पालखी सोहळ्यानिमित्त तुमचं सुद्धा दर्शन झालं. रामकृष्ण हरी. माऊली, आता या वारीच्या या टप्प्यावरचं हे सुवर्ण क्षण बघितल्यावर आता येळ झाली बघा इथंच निरोप घ्यायची. माझा बी पाय निघा ना, पण वारीच्या पुढच्या टप्प्यावरचा अपडेट घेऊन यायचंच आहे की मला तुमच्या भेटीला. तर बघत राहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.